बटेर फ्राय, इसको बटेर भी बोलतो. याच्यासाठी आपण 12 किलोमीटर लांब आलेलो आहोत. आपण वॅगनर आणली होती दादाने, आमच्या राखी दादाने. आता आम्ही फिरायला निघतोय. सगळी फिरतो आणि आजचं दिनचर्या काय कशी असेल ते आपण बघूया आता पुढे. ओके. हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आता आम्ही निघतोय फिरायला. आज संडे आहे ना, तर 11:30 वाजले. आम्ही बापगावला जातोय. A few moments later. फायनली आम्ही पोहोचलो बापगावला. माझा मित्र आदर्श आणि तिकडं आपला राखी दादा आपण तुम्हाला दाखवतो. राखी दादा दरवाजा उघडतो. आपण वॅगनर आणली होती दादाने, आमच्या राखी दादाने. आता आम्ही फिरायला निघतोय. सगळी फिरतो आणि आजचं दिनचर्या काय कशी असेल ते आपण बघूया आता पुढे. ओके. कुठे अजून जायचं ते फिक्स नाही झालंय. काय बोलतो आदर्श? आठवड्यात एक सुट्टी भेटली आहे. एन्जॉय करणार आहे ना आज? करणार आहे का? ओके. आता आपण थोड्या वेळाने दाखवूया तुम्हाला पुढे कसं काय आता दिनचर्या असेल आपली. ओके. 11:30 आम्ही निघालो होतो. 11:38 पोचलो इकडे. आता इकडनं आम्ही निघतोय फिरायला. बापगावला आम्ही पोचलो. बेतुरकरपाडा टू बापगाव 4 किलोमीटरचं अंतर आहे. 8-9 मिनिटात पोचलो आम्ही. आता इकडनं आम्ही आता बापगाव नाक्याला आलोय. तिकडनं पुढे बघू आता कसं काय फिरायचं ते. आताची ड्रायव्हिंग चालू आहे आमच्या. आता आम्ही चाललो आहे पिसे डॅम. अचानक मध्ये ठरलं आमचं पिसे डॅमला जायचं. मग आम्ही पिसे डॅमला आलो. पिसे डॅम म्हणजे आमच्या कल्याणच्या इथून जवळच आहे, जास्ती लांब नाही. 12 किलोमीटरवर आहे हा पिसे डॅम. इथे आम्ही एक मस्ती मजा करायला म्हणून येतो. दादा गाडी चालवतात. ते कॉन्क्रीटचा रस्ता आहे, साईडने पाईपलाईन गेली आहे. ती पाईपलाईन भिवंडी महानगरपालिकेला आणि भिवंडी महानगरपालिकेच्या अखत्यारीत जेवढा घरं बिल्डिंग येतात त्यांना हे पाणी पुरवण्याचं काम करते. बरोबर ना राखी दादा? ओके. जेवढे आपल्याला माहिती आहे तेवढे आम्ही देण्याचा इकडचा प्रयत्न करतोय. हे अरे मला सोडून पळून गेले बघा. आता मी जातो. एक बटर दे ना. एक बघा काय बोलतात तुम्हीच सांगा. आम्ही बटेर बोलतो. चेक प्लेट बनवणार आहे आता आम्ही. बटेर बटेर फ्राय, इसको बटेर भी बोलते. अरे मारेगा क्या, भाग जाएगा. पकड अच्छे से भाई. पार्टी साठी बघा मस्त निवांत जागा एकदम. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. जातो आता तिकडे हळूहळू. तुमचा दादा पोचलाय. तो संडे आहे ना, शांत जागा आहे बघा कशी निवांत एक नंबर. ते बोराची झाड आहेत आजूबाजूला. ही पाईपलाईन गेली आहे. तर मस्त आम्ही इथे रिओ पितो. अरे माझी रिओ पडली. रिओ ठेवलेली आहे आता मस्त थोडं. हाय गाईज, 7 दिवसाच्या धकाधकीनंतर रविवार हा निवांत क्षण भेटतो. हा खरं सत्य गोष्ट आहे. आपण फिरायला म्हणून आलो मस्त कुठेतरी निवांत निसर्गाच्या सानिध्यात मस्त मजा करावी आणि परत 7 दिवसासाठी परत रिचार्ज व्हावे. हा रिचार्ज आहे. हाच उद्देश. हा खास रिचार्ज असतो आपल्या इथे. रिचार्ज महत्वाचं आहे आपल्याला. छोटे छोटे रिचार्ज घ्यायचे असते. स्ट्रेस आपला कमी होतो. शांतता मिळते, मन शांती भेटते. सगळ्यात महत्वाचं शांती भेटते. रोज कामाला जायचं, धावायचं, तेच किटकिट सगळ्यांची. छान एकदम ना निसर्गरम्य ठिकाणी मस्त बसणं. सकाळी इथे आपण आता काय करू, जास्त वेळ नाही, अर्धा तिथून घेऊ. 2-3 रिओ पिणार, एक सिंगल रिओ पिऊ, काहीतरी थोडस नाश्ता करू आणि मग आपल्या काय बोलतो आपण ते लावरी बटर बटर दिलाय मस्त. आता बटर येईल मस्त. सकाळी जायचं फिरायला, फ्राय करू आणि मग जाऊ पुढच्या प्रवासाला.
मला दाखवायला काहीतरी आलो मी, ते काहीतरी मला दिसलं म्हणून. हे बघा, त्या बाटल्यांचं काही दिवसांनी घर बनेल. घर एवढी भिंत तयार केली आहे लोकांनी बाटल्यांची बघा. खरंच हास्यास्पद आहे. बघू याच्यावर राकेश दादा काय म्हणतो. राकेश दादा, बाटल्यांची मी भिंत बघून आलो, काय म्हणतो त्याच्यावर? कालांतराने आपला तेच त्याच्यातनंच आपल्याला काहीतरी म्हणजे बोलतो ना आपण कशातनं टाकाऊपासून टिकाऊ तो वापर योग्य ठरेल आपल्याला. हळूहळू भिंत तयार व्हायला लागली. मध्यप्रेमी ऐकत नाही आजकाल. नाही, त्यांच्यावरच खरं बघायला गेलं तर अर्थव्यवस्था आपली. सत्य आहे का नाही गोष्ट? भेटतो, खरी गोष्ट आहे. कोरोनामध्ये काय झालं होतं? कोरोना युद्ध म्हणजेच ते. कोरोनामध्ये त्यांनीच अर्थव्यवस्थेला उभारी दिली आहे. खऱ्या अर्थाने कोरोना युद्ध तेच होते. बघा आपला मित्र आलाय आदर्श, त्याला काहीतरी स्नॅक्स आणायला सांगितलं होतं. आता ते बनायला टाइम लागेल ना, लावरी प्लेट, पण तो गेला होता. धन्यवाद. काय आणलं दादा? काय आणलं मित्रा? समोसे आणले? वडेपाव नाही वाटले? आणले ना. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. राकेश दादा, आपल्या वडापाव म्हणजे इंडियन बर्गर का नाही? इंडियन बर्गर आपली जीव की प्राण. आपण वडापाव खाऊनच चालू भाई. मस्त, आपल्याला फेवरेट आहे आपल्यासाठी. बिलकुल. भिवंडीमध्ये बघा, काही करू नका. पापडी समोसा भेटला आपल्याला. छान पापडी समोसा, मस्त चटणी आलेली आहे इथं अशा चटणी. प्रकारे. पाव, मला आहे ना, उडेल ना. तुम्हाला आणले 3 वडे. ठीक आहे, अजून घेऊन ये. नाही बस झालं आणि आपल्याला. समोसा घेईल फक्त. आपण नंतर लावरी पण खाणार आहे. रंग कैसा पाणी में मिला जैसा. कसं आता बघा, प्रत्येकाचा रंग वेगळा आहे. वडापाव खायला चालू करतो. वड्यामध्ये जरा तेल जास्ती, खूप जास्ती येते. समोसा कसा आदर्श वडा? तेलकट आहे ना? हो, तेलकट आहे पण ठीक आहे. वेळेला कळलं. बापरे बाप, उपवासाला सीताफळ. तू अतिशय तेलकट वडापाव आणला आहे, तर मला आता या पट्टी समोसावरच समाधान मानावं लागणार आहे. चला ठीक आहे. दादा स्पेशल लावरी खातोय आपण. लावरी अतिशय, त्याला हिंदीमध्ये बटर असे म्हणतात. अतिशय छान, मस्त एकदम. हिवाळ्यामध्येच भेटते हे आणि पौष्टिक असते खूप खायला. काय आहे? लावरी तंदुरी केली का नाही? लावरी क्रिस्पी आहे. लावरी हिवाळ्यामध्ये भेटते योगेश. हिवाळ्यामध्येच? हा, अतिशय हीट असते त्याच्यामध्ये. ही थंडीमध्ये खाल्ली जाते मोठ्या प्रमाणामध्ये आणि छान असते हिवाळ्यामध्ये. ह्याचे फायदे आहे का आपल्या बॉडीसाठी? खूप. हो, बॉडी हीट ठेवते आपली. चांगले चांगले. मी पण ट्राय करतो आता थोड्या वेळाने. आदर्शने पट्टी समोसा अजून एक्स्ट्रा आणले 4. थँक्यू बाबा. त्यांची भूक म्हणजे बकासुरासारखी भूक आहे त्याची. महाराष्ट्राचं सध्या बकासूर नाव जाम फेमस आहे. कशामध्ये माहिती आहे ना? शर्यतीमध्ये बैलगाडी शर्यत. बैलगाडा शर्यतीमध्ये बकासूर नाव सध्या खूप फेमस आहे. आणि हाय आमचे बकासूर. हा दादा, काय कसं आहे? व्यवस्थित आहे? एक नंबर आहे. खाऊन बघ जरा कसं लागतं ते. नको रे, माझी इच्छा नाही, मी कधी खाल्लं नाही ना. तुम्हाला चालत नाही का? तुमच्या देवाला चालत नाही. देवाचं नाही काय, पण मी कधी खाल्लं नाही हे. ह्यानी पण पहिल्यांदा खाल्लं. आदर्श तू पहिल्यांदा खाल्लं लावरी? पहिल्यांदा. बटर पहिल्यांदा खाल्लं ना तुम्ही? हो. अरे खा, काय नसतं असं. युरोपियन कंट्रीमध्ये कसे लोक काही खातात, पाल, सरडेस, विंचू. आपण तर काहीच नाही. बटर आहे, खा, काय प्रॉब्लेम नाही. खा, खाऊन बघ ना. अरे ते नको खाऊ. हा, खा ना. टेस्ट खूप छान आहे, अप्रतिम आहे. तुम्हाला आवडलं तर ठीक. आवडायचा का विषय काय? आपले लोक बाहेर देशात जाऊन विंचू ट्राय करतात, माहिती, साप ट्राय करतात चायनामध्ये. हे तर बटर आहे. काय चीज आहे? ही तर चिकन आहे. चिकनचा प्रकार आहे. नकली बटेर रे, बटेर छोटी. तू मनामध्ये असेल ना तुझ्या की तो पक्षी, तर मग तू जाणार नाही. कसं वाटलं? ठीक आहे ना, चिकन सारखं. चिकन याच्यात काही फरक नाही. कव्वा बिर्याणी पेक्षा नक्कीच चांगलं आहे बटेर. आपल्याला नॅशनल जॉग्राफिक मध्ये वगैरे जायचं थोडी असं खाऊन, बरोबर आहे? माणूस त्याला सगळं खाता आलं पाहिजे रे. उद्या कुठं फसलो आपण, हे ठीक आहे, बरोबर आहे. हा आदर्श, उद्या कुठे फसलो आपण, काही भेटलं नाही तर आपण काही इकडनं निघतोय. चला तर मग आता आपण निघालोय. इकडनं आता पिशे डॅमला जाऊ फिरायला. ओके, चला तर मग आपण पिशे डॅमला पोहोचू. थोड्या 2 ते 5 मिनिटात पोहोचून जाऊ. छान रस्ता आहे बघा इथे.
दुतर्फा झाडे लावली आहेत तिकडे. ही कोणाच्या तर्फे लावली झाडे? बैठकीच्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने ही झाडे लावण्यात आलेली आहे रस्त्याच्या दुतर्फा. संपूर्ण महाराष्ट्रात लावण्याचा त्यांचे एक प्लॅन आहे. हा जो झाडे लावण्याचा प्रकल्प आणि सॉरी निर्णय जो घेतलेला आहे त्यांनी खूप छान निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्राला हिरवगार करण्यासाठी त्यांनी आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून रस्ते सुशोभित करणे तसेच ऑक्सिजन चांगला मिळेल हे त्यांचा हेतू आहे. खूप छान वाटतं बघून रस्त्याच्या दुतर्फा झाडे. अशी संपूर्ण राज्यभर असेल तर आपल्याला किती छान वाटेल. आपलं महाराष्ट्र पूर्ण सुंदर दिसेल. आपण पण जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न करा. आम्ही देखील करू पुढच्या ब्लॉगमध्ये झाडे लावण्याचा प्रयत्न आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू. बघा दोन्ही साईडला पाईपलाईन आहे. संपूर्ण भिवंडी महानगरपालिकेला इथून पाणी पुरवले जाते. अतिशय नैसर्गिक असा हा एरिया आहे. बघा छान परिसर आहे. हे रस्त्याचं काम चालू आहे म्हणून आपल्याला इथे साईडने दुसरा रस्ता देण्यात आला आहे. पर्यायी मार्ग दिला आहे मातीचा कच्चा असा. पुढे पण बघा तिकडे काम चालू आहे. आपले कल्याणची रिक्षा बघा कशी असतात. MH05 आमचे कल्याणचे नंबर, MH04 भिवंडी आणि ठाण्याची नंबर प्लेट असेल. तुम्हाला आयडिया असेल या गोष्टींची. रस्त्याची कामं चालली इकडे. तर पूर्ण सिमेंट रस्ता होता हा. कॉन्क्रीट रोड होता सुंदर असा. इथे कामं चालू असल्यामुळे बघा आम्हाला अशा कशा रस्त्यातनं जावं लागते बघा. आपल्याला आयडिया येईल या गोष्टींची. बघा हे शर्यतीचे बैल चालले तिकडे. जय महाराष्ट्र भाऊ. आपण पोहोचतोय आता आमनेपाडा प्रतिष्ठानला पोहोचलोय. इकडनं आता 1 मिनिटावर असेल. पहिले आम्ही येऊन गेलोय परंतु या गोष्टीला 4-5 वर्ष झाल्या त्याच्यामुळे अंदाज येत नाही. आता राईट टर्न मारू आम्ही. इथे क्रिकेटचं जास्तीत जास्त क्रेज आहे असं आम्हाला दिसतंय. अतिशय सुंदर रस्ता होता. आम्ही एके टायमाला इथे यायचो ना छान रस्ता होता. आता त्याचं सुंदरता मला तरी कमी वाटते. आपली गाडी छोटी आहे. आपली गाडी छोटी आहे त्याच्यामुळे आपली गाडी किती पण ट्रॅफिक मधनं पटापट काढता येते. बघा तर आता आम्ही इथे आलोय. पुढच्या 1 मिनिटात आम्ही पोहोचून जाऊ. 30 सेकंद 1 मिनिट मी जास्तीच बोलतोय. 30 सेकंदात पोहोचून जाऊ आपण. मॅचेस चालू आहेत क्रिकेटचे. रस्ता एकदम कच्चा असल्या कारणाने गाडी हलते आमची. फायनली आम्ही पोहोचलोय बघा नदी किनारी. One eternity later. शांत एरिया आहे बघा. कसं वाटतंय? शांतता एकदम. निसर्गाची शांतता अनुभवायला आम्ही खास इकडे येत असतो. छान आहे बघा इथे. शांतता आहे. तुम्हाला मासे दाखवायचा प्रयत्न करतो मी आता. दिसताय का नाही मासे आपल्याला? आणि झाडांची फुलं विकतात आमचे. बघा मासे दिसले का मासे? छान मासे. कसा आहे आपला रस्ता आहे मोठा रस्ता. तो रस्ता इथं बांधू आणि तो रस्त्यात पण सोडू. बघा इथे आमचं प्लॅन चालू आहे यांचा. मासे कसे पकडायचे सोडून जो रस्ता आपण खोली मध्ये मासे पकडायचा प्लॅन चालू आहे यांचा. याला सगळं येतं. याला विमान फक्त चालवायचं बाकी आमच्या मित्राचं. एकदम मस्त अतिशय नयनरम्य असं वातावरण इकडे. छान वाटलं आम्हाला. याच्यासाठीच आपण 12 किलोमीटर लांब आलेलो आहोत. आणि खरंच योगेश मन प्रसन्न वाटतं एकदम. आज मला कळालं की निसर्गाचं महत्त्व किती असतं. तुम्ही पण सर्वांनी जास्तीत जास्त निसर्गात
रमा जमा एन्जॉय करा, निसर्ग जपा. निसर्ग जपा. हे बघा इथे आले खरंच. लोक, त्यांनी कसं प्लॅस्टिक कचरा वगैरे केलाय. कचरा विचरा करून ठेवलाय. आम्हाला वाईट वाटते या गोष्टी सगळ्या, पण काय वाईट वाटून काय करणार आहे आम्ही पण. 3 लोकांमध्ये काय होणार नाही या गोष्टी. 3 लोकांना लोकांना सगळ्यांनी जास्तीत जास्त निसर्गाला जपायचा प्रयत्न करूया. ओके. निसर्गाने आपल्याला जे फुकट दिलेलं आहे ते आपण फुकट घालू नये कृपया. हो, आणि फुकट दिलेल्या वस्तूची किंमत नसते हे मला माहित होतं, आज तितकंच समजलं. सत्य. कृपया निसर्ग ह्या अमूल्य आहे, आपली देवाने दिलेली आपल्याला अमूल्य देणगी आहे. ती देणगी आयुष्यभर जपा, बस एवढंच सांगणं. मित्रांनो, आता आपण हा ब्लॉग इथेच थांबूया. हॅपी एंडिंग. पुन्हा एकदा भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये.